नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता की कुठलाही गाजावाजा न करता अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघा नेत्यांच्या 3 पक्षांच्या महायुतीने कसलाही गाजावाजा न करता लोकसभेचं जागा वाटप करून सुद्धा टाकलं. आणि त्याचं कारण अर्थात सरळ आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 पैकी 26 जागा भाजप लढवणार आणि उरलेल्या 22 जागा ह्या शिंदे आणि अजितदादा यांच्या 2 पक्षामध्ये वाटल्या जातील. आणि अर्थातच हा आकडा फायनल नाही आहे. तिन्ही पक्षांमध्ये एक आधारभूत म्हणून आम्ही हे ठरवलेलं आहे आणि मग कुठल्या जागा, किती जागा हे आकडे थोडे पुढे मागे होऊ शकतील हे त्यांनी सांगितलं होतं. तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा ते सूचक बोलतात, सांकेतिक बोलतात आणि त्यामध्ये भविष्यातल्या राजकारणाचे धागेदोरे सापडतात. हे स्पष्ट करण्यासाठीच मी तो व्हिडिओ केला होता. आणि त्यामध्ये अर्थातच 1 सप्टेंबरला मुंबईत जी 26 पक्षांची इंडी आघाडी तयार झाली, त्या इंडी आघाडीमध्ये त्या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वेगवेगळ्या राज्यातले जागा वाटप लोकसभेचं पूर्ण करावं हा निर्णय झाला होता. त्याचाही संदर्भ मी घेतला होता की ते ठरवून जवळजवळ 2.5 महिने उलटून गेले, 3 महिने होत आले, पण अजूनही महाराष्ट्रातल्या इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी यांना आपल्या 48 जागांचं आपसातलं वाटप करता आलेलं नाही. नुसते दावे प्रतिदावे चालू आहेत असा संदर्भ मी दिला होता. पण तो व्हिडिओ माझा लोकांनी बघितला, प्रकाशित झाला. त्यानंतर अचानक बातमी मला बघायला मिळाली की शिवसेनेचे विनायक राऊत नावाचे कोकणातले खासदार आहेत, त्यांनी मुंबईतल्या कोकणवासियांचा एक मेळावा भांडूपला घेतला आणि त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि आता शिवसेनेचे नेते संजय दिना पाटील यांची उमेदवारी घोषित करून टाकली. आणि नुसती ईशान्य मुंबईची नाही, मला वाटतं दक्षिण मुंबई आणि आणखीन उत्तर पश्चिम काहीतरी मुंबई या आणखीन 2 लोकसभा मतदारसंघातले उमेदवारसुद्धा विनायक राऊत यांनी जाहीर करून टाकलेले. अर्थात विनायक राऊत यांना आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय का हे मला माहीत नाही. पण ज्या अर्थी विनायक राऊत बोलत आहेत त्या अर्थी तो त्यांना अधिकार असावा किंवा उद्धव ठाकरेंनी कुठलाही अधिकार देण्याची गरज नाही, आपल्याला सगळे अधिकार आहेत असं शिवसेनेतल्या सगळ्याच नेत्या उपनेत्यांना वाटतं. हे आपल्याला सुषमा अंधारे किंवा संजय राऊत यांच्या नेहमीच्या वक्तव्यावरून लक्षात येतं. पण मुद्दा असा आहे की आज उबाठा शिवसेना असो, तो एक स्वतंत्र पक्ष राहिलेला नाही. राज्याच्या पातळीवर आपण बघितलं तर सुळे पवारांचा एक राष्ट्रवादी गट, काँग्रेस हा संपूर्ण पक्ष आणि उबाठा शिवसेना अशा 3 पक्षांची सत्ताभ्रष्ट झालेली आघाडी महाराष्ट्रात राजकारण एकत्रितरित्या करण्याच्या प्रयत्नात असते. सरकार एकत्र चालवलं पण राजकारण एकत्र करायचं या बाबतीत मात्र त्यांचा अजून तितकासा काय तो मनमिळाऊपणा आलेला नाही. त्यामुळे सरकार जाऊन 1.5 वर्ष लोटलं तरी संयुक्तपणे कार्यक्रम करण्याचं त्यांच्या अंगवळणी पडलेलं नाही. मुद्दा इतकाच की ज्यावेळेला अशा आघाडीत तुम्ही असता, त्या आघाडीमध्ये एकत्रित निवडणुका लढवणार असाल तर आपण कुठल्या जागा लढवणार हे मित्र पक्षांशी चर्चा वगैरे करून ठरवायचं असतं. पण त्याची ना विनायक राऊतांना गरज वाटत, ना संजय राऊत सुषमा अंधारेंना वाटत गरज, ना उद्धव ठाकरेंना गरज वाटत. कारण आपल्या पक्षातर्फे
ते वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावे घेत आहेत. कोण? उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटचे सहकारी विनायक राऊत परस्पर मुंबईतल्या 3 लोकसभा उमेदवारांची ती उमेदवारी जाहीरसुद्धा करून टाकत आहेत. मुद्दा असा आहे मित्रांनो, की हे सगळं करत असताना आपल्या मित्रपक्षांना कुठली जागा हवी नको याचाही विचार करावा लागतो. आता इथे आणखीन एक गंमत, इकडे विनायक राऊत यांनी परस्पर ईशान्य मुंबई म्हणजे ते चेंबूर कुर्ल्यापासून मुलुंडपर्यंत जो मतदारसंघ आहे, जिथे पूर्वी ते प्रमोद महाजन खासदार होते, त्याच्यानंतर हे दिना पाटील होते, संजय दिना पाटील होते, त्याच्यानंतर किरीट सोमय्या होते, आज ते कोटक नावाचे भाजपचे खासदार आहेत. ही जागा शिवसेनेने कधीही लढवलेली नाही. अगदी इतिहास शोधायचा असेल, तपासायचा असेल तर मला वाटते 1971 साली शिवसेनेने पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा या ईशान्य मुंबई मतदारसंघात जनरल करियप्पांना शिवसेनेने आपला उमेदवार म्हणून उभं केलं होतं आणि ते वगळलं तर मला वाटतं ईशान्य मुंबई शिवसेनेने कधीही लढवलेलं नाही. 1988 नंतर जेव्हा शिवसेना भाजप युती झाली तेव्हापासून आजपर्यंत ही जागा कायम भाजप लढवत आलेला आहे. मग अचानक ईशान्य मुंबईमध्ये उभाठा शिवसेना, जी शिवसेना दुभंगलेली आहे, ती शिवसेना ईशान्य मुंबई लढवायला का निघाली याचं कोणाकडे उत्तर आहे का? नाही. ना उद्धव ठाकरेंकडे आहे ना विनायक राऊतांकडे, पण त्यांनी उमेदवार जाहीर करून टाकलेले. अर्थात उरलेल्या ज्या 2 जागा आहेत, अरविंद सावंत यांची दक्षिण मुंबई आणि गजाभाऊ कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मुंबई, अर्थात तिथेसुद्धा गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत आणि त्यांचे सुपुत्र मला वाटते अमोल कीर्तीकर हे मात्र उभाठा शिवसेनेत थांबलेले आहेत किंवा आलेले आहेत आणि बापाविरुद्ध मुलाला उभं करण्याची घोषणा विनायक राऊत यांनी करून टाकलेली आहे. असो, जे काय व्हायचं ते होईल. पण मुद्दा असा आहे की तुम्ही अशा रीतीने परस्पर आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करू शकता का? जेव्हा तुम्ही असे उमेदवार जाहीर करता तेव्हा आपण आघाडीत नाही किंवा आघाडीला आपण जुमानत नाही किंवा आघाडी मोडलेली आहे असंच तुम्ही जाहीर करत असता. अगदी काल परवा आत्ता अजून 5व्या तेलंगणा विधानसभेचं मतदान व्हायचं आहे. ज्या 5 विधानसभा निवडणुका सध्या चालू आहेत, या 5 विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर जागा वाटप करावं असा काँग्रेसचा प्रयत्न होता, अखिलेश यादवचा सुद्धा प्रयत्न होता. कारण मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक जाऊन त्यामध्ये भाजप विरुद्ध सगळ्यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा जो निर्णय झालेला होता, त्याच्या आधारावर येऊ घातलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे ज्या निवडणुका आहेत तिथेसुद्धा इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही अपेक्षा होती. आणि म्हणूनच मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाचं झाशीच्या आसपास बुंदेलखंड वगैरे म्हणतात त्या परिसरात प्रभाव आहे, तर तिथे काँग्रेस आणि समाजवादी यांची आघाडी व्हावी असा अखिलेशचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या बैठकासुद्धा झाल्या होत्या. पण त्या बैठकीमध्ये जागा वाटप ठरण्याआधीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे कमलनाथ यांनी परस्पर आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आणि समाजवादी पक्षाला अपेक्षित होत्या त्या विधानसभा मतदारसंघातसुद्धा कमलनाथ यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित करून टाकले. याचा अर्थ त्यांनी सरळ सांगून टाकलं की मध्य प्रदेशात आम्ही समाजवादी पक्ष आहे असं मानतसुद्धा नाही. आणि मला वाटतं दिग्विजय सिंग असतील किंवा कमलनाथ असतील यापैकी कोणी तर समाजवादी पक्ष तर मध्य प्रदेशात चिरकुट पक्ष आहे, त्याची दखल घेण्याची गरज नाही अशी भाषा केल्यामुळे अखिलेश यादव हे संतप्त झाले आणि त्यांनी लोकसभेत सुद्धा आम्हाला काँग्रेसबरोबर उत्तर प्रदेशात युती नको आहे, आघाडी नको आहे अशी घोषणा करून टाकली. जे कमलनाथ
यांनी केलं मध्य प्रदेशात, त्यापेक्षा भांडूपच्या कोकणी लोकांच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांनी वेगळं काय केलं? विनायक राऊत यांनी आपल्या महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीतल्या महाराष्ट्रातल्या मित्र पक्षांची मर्जी न विचारता परस्पर मुंबईतले 3 उमेदवार जाहीर करून टाकले. आणि तेवढंच नाही, मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनंत गीते जी जागा आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे, भले ते अजितदादांकडे गेलेले असतील तरी ती जागा जाहीर करून टाकली. मावळातली पण जागा जाहीर. हा जो काय प्रकार आहे हा बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की खरोखरच यांना आघाडी म्हणून लढायचं आहे का, की मोडून टाकली आघाडी, की सगळ्या आघाडीचं म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा इंडी आघाडी असो, त्यांचे महाराष्ट्रातले 48चे 48 उमेदवार कुठल्याही पक्षातले असोत, ते ठरवण्याचा अधिकार कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना इंडी आघाडीने, महाविकास आघाडीने दिलेला आहे का? नसेल तर मग त्यांच्या कुटुंबातले अतिशय जवळचे नातेवाईक असलेले विनायक राऊत ह्या जागा कशा काय जाहीर करतात? कारण मला पर्टिक्युलरली ईशान्य मुंबई, तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी, 7-8 महिन्यांपूर्वी कधीतरी उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची एका मंचावर भेट झाली होती आणि त्यांनी पुढल्या राजकारणात आपण एकत्र येऊ अशी भूमिका वगैरे जाहीर केली होती. त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे हे तुमच्या प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्या 2 नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती. त्यानंतर हळूहळू करत शिवसेनेच्या गोटातून ईशान्य मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार करावं अशी भूमिका मांडली गेली होती आणि ती मला संयुक्तिक वाटली होती. याचं कारण असं की ती जागा शिवसेनेची नव्हती. शिवसेना ईशान्य मुंबईत कधीच लढलेली नसेल आणि यापूर्वी मला वाटते कमीत कमी 2दा प्रकाश आंबेडकरांनी ती जागा लढवलेली आहे. एकदा मला वाटते कदाचित 89 साली वगैरे असेल, मला आठवत नाही, पण प्रकाश आंबेडकरांनी ती जागा यापूर्वी लढवलेली आहे. आणि ती जागा आपला मित्रपक्ष म्हणून वंचितसाठी उद्धव ठाकरे मागत असतील तर ते मला योग्य आणि संयुक्तिक वाटलेलं होतं. पण अचानक विनायक राऊत संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर करतात, तेव्हा प्रकाश आंबेडकरांचं काय याचं उत्तर पण देण्याची त्यांना गरज वाटत नाही. ज्यावेळेला असं होतं तेव्हा मला शीला दीक्षित आठवतात. 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर या रणनीतिकाराला राहुल गांधींनी मदतीला घेतलं होतं उत्तर प्रदेशात काँग्रेसचं पुनरुज्जीवन करायचं म्हणून. आणि प्रशांत किशोरने सांगितलं होतं की खुद्द राहुल गांधींनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार व्हावं, पण गांधी घराण्यामध्ये पंतप्रधान पदाच्या खालच्या पातळीवर जाऊ शकेल असा कोणी माणूस जन्मालाच येत नाही. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपद व्हायचं काय, ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार व्हायला नाकारलं. तेव्हा प्रशांत किशोरने सांगितलं मग आपण निदान प्रियंका वड्रांना जाहीर करू. ते सुद्धा नाकारण्यात आलं, कारण परत त्या गांधी घराण्यात जन्माला आलेल्या. त्यामुळे मग दिल्लीत पराभूत झालेल्या आणि दिल्लीत 3दा मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांना उमेदवार करायचं ठरलं. कारण प्रशांत किशोरचं म्हणणं असं होतं की उत्तर प्रदेशात काँग्रेसने ब्राह्मण उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केला तर काँग्रेसला चांगले चान्सेस आहेत. पण होता 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 राजकारण इतकं पुढे सरकत गेलं आणि विस्कटत गेलं की काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचं सोडून समाजवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करण्याचं ठरलं. आणि त्यामध्ये शीला दीक्षितही बारगळल्या. आणि शीला दीक्षित यांच्या आधी त्या रीटा बहुगुणा यांना वाटलं होतं की ब्राह्मण म्हणून आपली वर्णी लागेल, त्याच्याऐवजी शीला दीक्षित आणल्या. म्हणून रीटा बहुगुणा या संतप्त झाल्या आणि त्याने काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. शीला दीक्षित तर म्हणाले की मला बोलवलं कधी आणि नाकारलं कधी हे सुद्धा कळलं नाही. ही जी परिस्थिती 2017ला उत्तर प्रदेशच्या विधानसभेत होती, तशी काहीशी परिस्थिती विनायक राऊत, उद्धव ठाकरे
यांनी आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत आणलेली आहे. कोणी उठतोय, कुठलेही उमेदवार जाहीर करतोय, तिकडे अनंत गीते काहीतरी बोलतात, इकडे विनायक राऊत काहीतरी बोलतात, सुषमा अंधारेंचं आपलंच काहीतरी एकांकिका वगैरे चालू असतात. आणि महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडी आघाडी म्हणून काय चाललंय याचा कोणालाही पत्ता नाही. नाना पटोले आपल्या परीने उमेदवार जाहीर करत असतात किंवा आपण स्वबळावर लढू, आपल्याला 16 जागा हव्यात, प्रत्येकी 16 जागा लढवा, हे नाना पटोलेंची आपली आपली भूमिका आहे. त्याच्या पलीकडे अशोक चव्हाणांची वेगळी भूमिका आहे, पृथ्वीराज चव्हाण यांची वेगळी भूमिका आहे. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही आघाडी म्हणून राजकारण करू बघता तेव्हा कसं वागलं पाहिजे याचा नमुना परत देवेंद्र फडणवीसांनी पेश केला. जेव्हा त्यांनी त्या मुलाखतीमध्ये भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार आणि 22 जागांचं वाटप हे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी होणार आहे असं म्हणतात. हे आल्यानंतरसुद्धा जेव्हा त्यांना विचारलं की हे फायनल झालं आहे का, तेव्हा ताबडतोब देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला की हा प्रारंभिक बोलण्यासाठीचा मुद्दा आहे. भाजपला 26 जागा मित्रपक्षांनी मान्य केलेल्या नाहीत, आम्ही त्यासाठी हट्ट धरलेला नाही, पण चर्चा करण्यासाठी काहीतरी आकडा घेऊन सुरुवात करावी लागते आणि तो आकडा 26 अधिक 22 असा आहे आणि यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. हा खुलासा ताबडतोब देवेंद्र फडणवीसांनी केला, कारण मित्रपक्षांमध्ये महायुतीमध्ये बेबनाव होऊ नये आणि तो नाही आहे हे सांगण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी हा पवित्रा घेतला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आघाडी किंवा महायुती करताना आपल्या पक्षाचा स्वार्थ सांभाळायचा असतो, पण त्याच वेळेला आपले मित्रपक्ष दुखावले जाऊ नयेत याचीसुद्धा काळजी घ्यायची असते. हे देवेंद्र फडणवीसांनी या निमित्ताने दाखवून दिलं की आपण 26 बोलून टाकलं जे काय असेल ते, पण त्यामुळे जर मित्रपक्षांमध्ये बेबनाम आणि आशंका निर्माण असतील तर त्या शंका तातडीने दूर केल्या पाहिजेत याचं भान देवेंद्र फडणवीसांनी 1 दिवसाच्या 24 तासाच्या आत दाखवलं. पण विनायक राऊत यांनी मुंबईतले 3 उमेदवार परस्पर जाहीर करून टाकले. नाना पटोले आपल्या पद्धतीने बोलत आहेत, पण आपल्या मित्रपक्षांना यातून काय वाटेल आणि कोण दुखावला जाईल याची कुठलीही फिकीर दिसत नाही, परवा दिसत नाही, गरज वाटत नाही. म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष 3 आहेत त्यांचं सोडाच, पण 8-9 महिन्यापूर्वी ज्या प्रकाश आंबेडकरांना आपण जवळ येऊन राजकारण करायचं असं आश्वासन दिले, त्या उद्धव ठाकरेंना पण ईशान्य मुंबई आपण यापूर्वी प्रकाश आंबेडकरांना ऑफर केली होती, तिथे विनायक राऊतने अशी घोषणा केली, तर त्याला कानपिचक्या देण्याची गरजसुद्धा उद्धव ठाकरेंना वाटलेली नाही. इथे महाविकास आघाडी ही किती विस्कटलेली आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्याला पाहिजे त्या दिशेने चालला आहे हे लक्षात येतं. आणि दुसरीकडे विनोद बघा की आपण आघाडी म्हणून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र असल्याच्या गर्जना करतो आणि आपल्यात एकवाक्यता नाही याचं भान या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रियाताई यांना नाही. त्यांना चिंता आहे की महायुतीमध्ये 200 आमदार असले तरी ते सरकार अस्थिर आहे, कारण त्यांच्यात एकवाक्यता नाही, 3 दिशेला 3 तोंडं आहेत असं सुप्रियाताई सांगतात. मग त्या सुप्रियाताईंना पत्रकारांनी विचारलं पाहिजे, हो विनायक राऊतांचं तोंड कुठे आहे, उद्धव ठाकरेंचं तोंड कुठे आहे, सुषमा अंधारे आणि संजय राऊतांचं तोंड कुठे आहे, आणि ह्या इतरांची तोंड कुठे असतील तर उरलेल्या नाना पटोले किंवा राष्ट्रवादीची तोंड कुठे आहेत हे विचारलं पाहिजे. पण ते विचारलं जात नाही. ही गंमत आहे मित्र, ही गंमत आहे. काय आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं कधी की आघाडी म्हणजे काय, युती म्हणजे काय, त्याचा मागमूस कुठे दिसत नाही. आणि रोज परत अमुक दिवशी सरकार पडणार, तमुक दिवशी सरकार पडणार. अरे आपली आघाडी कोसळून पडली आहे, महाविकास आघाडी कोसळून पडली आहे, इंडी आघाडी कोसळून पडली आहे, तुकडे तुकडे विखुरलेले आहेत, प्रत्येकजण आपल्या तोंडाने बोलत सुटला आहे, याचं पण भान नाही. आणि जोरदार वक्तव्य मात्र चालू असतात, जोरदार वक्तव्य चालू असतात. काय बोलायचं मित्रांनो,
ते म्हणतात ना आपल्याकडे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. म्हणजे राष्ट्रवादीचं एक चप्पल घालून सुप्रियाताई चालतात आणि दुसरं चप्पल शिवसेना उबाठा गटाचं असतं. आणि विचारलं तर म्हणतात बघा काय डिझाईन आहे, एकाच पायात चपला आहेत एकाच वेळेला, पण दोन वेगवेगळ्या डिझाईनच्या चपला आहेत, असं सुप्रियाताईंनी किंवा संजय राऊतांनी बोलावं, तितका हा विनोद झालेला आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी. कधीतरी याचा गंभीरपणे विचार करा आणि त्यांनी करावा, पत्रकारांनी करावा. म्हणूनच हा विषय मांडला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.